आज मी पापड बनवतो। हे उडदाची डाळ आहे किलोभर, मुगाची आहे किलोभर, मग ही विकत आणली। आता हे धुवून घेतो आणि वाहू घालतो। आणि 2 हे पाकिट आहेत पापड मसाल्याचे, हे 2 पाकिटं। मग आता हे मी धुवून घेतो आणि दळून आणतो, पापड बनवतो। आता या उन्हाळ्याचे करा लागतात ना लवकर, मग वाळू जाऊन सुट्टे, म्हणून मग मी लवकर बनवतो। आता धुवून घेतो डाळ। आता घेतली धुवून डाळ, आता वाहू घालतो आणि दळून आणतो, मग पापड बनवतो। आता वाळते हे डाळ, आता वाळली की मग दळून आणतो, पापड बनवतो। हे दळून आणली डाळ, पापड बनवतो। हे मीठ टाकलं थोडंसं, पापड मसाला हा गरम पाण्यात टाकतो। गरम पाणी करून घेतलं हे, आता याच्यात टाकतो। थोडंसं तेल टाकतो, यानं चांगले नरम लाटता येतात, मग मस्त चिटकत नाही तर। हा उंडा असा मस्त पतला नाही पाहिजे, कडक पाहिजे। मग ते पापड मग चांगले येतात ते कडक असला की। उंडा चुरून घेतला हा पापडाचा। आता हा पाट्यावर ठेस ठास करतो तेल लावू लावू, मग नरम येते तो, त्यानं मग पापड लांबतात, चिरत नाही तर। आता हा ठेसून घेतो। तेल लावावं ठोकाव, तेल लावावं ठोकाव, पा यानं उंड्या हुसण्यानं नरम येते मग। आता झालं हे ठोकणं, हे मस्त आला नरम आता। हा असे शेंगोयावानी करावं लागते ते, मग उंडा घेता येते मग मस्त, थोडासा कसा तोडता येते असा उंडा असा पापडापुरता, म्हणून हे असं करावं लागते। हे असं करून घ्यायचं, हे असे जे आडे, मग आपल्याला लागलं असं उंडा तोडता येते थोडासा पापडापुरता, म्हणून ते तसं करावं लागते। असं करणं झालं आता हे आडे देणं। आता हे याचे आता पापड लाटून घेतो। अशी मेहनत करावं लागते या पापडाच्या उंड्याची। आता नरम झालं, आता पापड लाटतो मी। आता एका दिवशी नाहीच होती, 1-2 दिवस लागते। हे मस्त पतले येतात, असे करा। आता हे असे पापड लाटून घेतो। आता मी पापड बनवून घेतले। आता हे असे बनवा लागतात। मी बनवले, असे तुम्ही बी बनवून पहा।
आणि हे घरचे आणि इकडचे कसे लागतात तर मग कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करण्यात विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. टाटा.